ठीक आहे. हे बघ, आता याच्यात काम करताना आपण पहिले काय करतो, कॉलम प्लेसिंग करतो बरोबर. सगळ्यात आधी आपण AX आणि PD लोड करणार इथं. आता माझ्यात BX आहे पण तुमच्या याच्यात PD असणार आहे, तर याला AX केलं. प्रोजी कॅड मध्ये थोडंसं स्लो घेतं. ठीक आहे. यस. हे बघ AX लोड झालं बरोबर. त्यानंतर आता PD लोड केलं. माझ्या याच्यात BX दिसेल, तुमच्या याच्यात PD दिसेल. झालं तर BX लोडेड. हां, आता आपण इथं कॉलम प्लेस करतो. कॉलम प्लेसिंग, इथं कॉलम रेक्टँग्युलर बरोबर. इथं डिफॉल्ट साईज तुम्हाला जर चेंज करायची असेल, आता ही सध्याला 918चा कॉलम आलेला आहे. इथं जर चेंज करायचं असेल तर याला क्लिक करणार, मग इथं कॉलमची साईज देणार 230 बाय सोबत 600. आता C1 कमांड यूज करायची फॉर कॉलम प्लेसिंगसाठी, म्हणजे कॉलम प्लेसिंग. आता इथून पुढचे जे कॉलम आहेत ते 230 बाय 600चे कॉलम आले बरोबर. आता हा जो पॉईंट फिक्स केलाय आपण, ज्यावेळेस तो कमांड घेतो, एक सेकंड, कॉलम प्लेसिंग कॉलम रेक्टँग्युलर, त्याने कमांड बारवर विचारलं बघा, पिक फिक्स पॉईंट ऑफ कॉलम, म्हणजे जो कॉलम आपला रिडक्शन नाही होणार त्या पॉईंटनी. मग तो पॉईंट आपण पिक करणार. उभा कॉलम असेल तर उभा ठेवणार, आडवा असेल तर आडवा ठेवणार. उभा असेल तर असंच ठेवणार, याला इकडल्या बाजूला आतमध्ये मिरर मारायची, मूव करायचं नाही. मूव जर केलं आपण तर तो काय होणार आहे, असं तुमचं होईल ना, हा पॉईंट जो आहे फिक्स पॉईंट इकडल्या बाजूला येईल. मूव केलं तर त्याच्यामुळे त्याला मूव न करता मिरर मारायची, जेणेकरून आपला जो फिक्स पॉईंट आहे तो तुमचा लेफ्ट साईडला जाईल. कारण ज्यावेळेस आपली कॉलमची साईज चेंज झाली प्रॉपर्टीज मधनं, एक्सेल वरनं करा किंवा एक मिनिट, हो बरोबर. ए बाई, तर फॉर एक्झाम्पल दाखवतो. आता इथं मी आता ऑलरेडी मायनस व्हॅल्यू जशी तशीच टाकणार आपण. इथं टाकल्यावर मायनस सोबत 300 झाला चेंज. जर इथं मॅन्युअली जर चेंजेस केले, आपलं ऑलरेडी एक्सेल थ्रू तर ऑटोमॅटिक चेंज होतच आहे, पण इथून जर मॅन्युअली चेंज केलं, ठीक आहे, तर याच्यात एक कमांड आहे कॉलम. हे बघ, तुम्हाला का चेंज करायला सांगतोय, याच्यात जी आपण कॉलमची साईज चेंज केली बरोबर, इथं बघा खाली जर गेलं तर कॉलम साईज इथं चेंज नाही झाली, 230 600 आहे, पण प्रॉपर्टीज मध्ये आपण तर 300 600 केली ना बरोबर. हा, तर याच्यासाठी जर मॅन्युअली असं जर तुम्ही मॅन्युअली जर कुठं काही चेंजेस केलं तर करेक्शन मध्ये जाऊन इथं अपडेट कॉलम साईज लागलं तर काही पॉईंट वाटले तर लिहून घ्या. तशी रेकॉर्डिंग चालूच, याची व्हिडिओ पण तुम्हाला देऊन टाकाल मी. येस, ACS याला क्लिक केलं आणि हा प्लॅन सिलेक्ट करून एंटर, म्हणजे सगळे कॉलम ॲज इट इज अपडेट होऊन जातील. आता याला जर प्रॉपर्टीज मध्ये आपण चेक केलं डबल क्लिक करून, हे वाला 300 बाय 600 जसा होता तसा. हा, कारण कॉलम शेड्यूल ज्यावेळेस जनरेट करणार तो 230 घेणार नाही थरनं, म्हणजे ऍक्च्युअल साईज. ऍक्शन ऑप्शन एक स्क्रीन असं जो दाखवतोय कुठलं वरती स्क्रीनवर आहे ना, जिथे आपले वरचे टूल बार आहे, हा तो घालवता येतो का काय लागतो? हा, तिथं तुम्हाला ऑप्शन असेल ना, तिरका एरो वगैरे असेल, त्याला क्लिक केलं तो वरती गायब होईल. नाही, एकदम वरती आहे ना ऍक्शन ऑप्शन असं तो गेलं. ठीक आहे, आता इकडले कॉलम टाकून घेऊ आपण. आधी कॉलम मध्ये आलो, प्लेसिंग मध्ये आलो, कॉलम रेक्टँग्युलर. आता ह्या पॉईंटला टाकायचं, तर हा पॉईंट क्लिक केला, हा पॉईंट मूव्ह करून ठेवून दिला. कॉलम प्लेसिंग. जिथं जिथं तुम्हाला डाऊट असतील ते विचारत चला, काय अडचण नाही आपण. ठीक आहे, आता याला कॉलम नंबरिंग करायची आपल्याला. कॉलम मध्ये आलो, नंबरिंग मध्ये आलो. इथं कॉलम नंबरिंग जर सिंगल क्लिक मॅन्युअली कॉलम नंबरिंग करायची असेल तर तुम्ही तेव्हा कॉलम नंबर सिक्वेन्स मध्ये सिलेक्ट करणार. आणि खालचं ॲटो कॉलम नंबरिंग याला जर क्लिक केलं, कॉलमचा ID दिला, स्टार्ट नंबर दिला आणि टेक्स्ट ID दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला. जर तुम्ही खालून प्लॅन सिलेक्ट केला तर कॉलम नंबर जे आहेत ते तुमचे खालून वरती येतील बरोबर. तुम्ही जसं सिलेक्शन करणार आहेत, म्हणजे आपण तीच कमांड घेतली, परत एंटर मारलं तरी तीच कमांड घेईल. मी परत तुम्हाला इथून घेतो, ID दिला, स्टार्ट नंबर दिला, टेक्स्ट ID दिली आणि प्लॅन आपण आता इकडनं इकडं सिलेक्ट करतोय. तर कॉलम नंबर तुमचे जे आहेत
1 2 3 4 आहे 3 4 हा खाली आहे कॉलम ना. एका लाईन मध्ये जर पाहिलं तर हा खाली येतो म्हणून त्याने तो घेतला. म्हणून इकडनं कॉलम आले. हेच जर कॉलम नंबर तुम्हाला वरतून खाली नंबरिंग पाहिजे असेल तर सेम कमांड देणार आणि प्लॅन वरून खाली सिलेक्ट करणार. त्याने काय होणार की जुने कॉलम नंबर ऑटोमॅटिकली डिलीट होतील आणि नवीन परत जनरेट होऊन जातील. ओके, इथपर्यंत काही शंका तुम्हाला? ठीक आहे. आता कॉलम शेड्यूल जनरेट करायचं आपल्याला. तर कॉलम शेड्यूल मध्ये जाणार. इथं काय करणार, पहिले डमी शेड्यूल जनरेट करणार आपण अप टू प्लेन साठी. ठीक आहे. आणि अबव प्लेन असेल तर ही सेकंड नंबरची कमांड घेणार. तर याला क्लिक केलं आपण. याच्यात पण 2 ते 3 पार्ट आहेत बघा, CSE, CSE1, CSE2. हॉरिझॉन्टल टेबल कोणाला पाहिजे असेल तर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल पाहिजे असेल तर व्हर्टिकल. अच्छा, 1 2 म्हणजे तो आहे. हा, येस. आता आपल्याला डिफॉल्ट जो लागतोय तो याला क्लिक केलं आपण, आयडी दिला, टेक्स्ट हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केलं आणि बाहेर पिक केलं. तर तुम्हाला एक कॅड मध्ये शेड्यूल जनरेट होईल. यस, बरोबर. तुमचं कॉलमचं शेड्यूल असाच फॉर्मॅट आहे की दुसरा आहे? नाही, आता आपण असंच करतोय. हाच फॉर्मॅट घेतलेला आहे. ओके, दुसरा पण आहे, दाखवून देतो तुम्हाला. जो आता आपण पाहिला कॉलम मध्ये शेड्यूल मध्ये आलतो आपण. आता CSE घेतला, आता CSE1 घेऊ. CSE1 एंटर, आयडी दिला, टेक्स्ट आयडी दिली, प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केलं आणि खाली क्लिक केलं. आला. कॉलम नंबर तुमचे असे उभ्या पद्धतीने आलेत. इव्हन काही केस मध्ये जर क्लायंटला अशा पद्धतीने शेड्यूल पाहिजे असेल तर आपण अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. डिफॉल्ट आपण हा शेड्यूल ठेवलेला आहे. बरोबर. आणि आता इथं जे शेड्यूल जनरेट झालंय तेच शेड्यूल आपल्याला एक्सेल फाईल मध्ये भेटतंय. ते आपल्याला माय कॉम्प्युटर मधनं जायचं, दिस PC मधनं नाही का, आपल्याला डेस्कटॉपवर असतो आयकॉन. तर C ड्राईव्हला टेम्प नावाचं फोल्डर आहे. या फोल्डर मध्ये आपल्याला जायचंय कॉलम. ही आहे अप टू प्लेन साठी आणि अबव प्लेन साठी इथं चेंजेस करायचे. हो. आता आपल्याला अप टू प्लेन पर्यंत जर फाउंडेशन प्लॅन, लिंक डिटेलिंग, फुटिंगचं सेक्शन काढायचं असेल तर इथं सगळी इन्फॉर्मेशन ऑडिओ अवेलेबल आहेत. एक मिनिट, याची अरेंजमेंट करतो व्यवस्थित थोडंसं. ठीक आहे. हे बघा, ही आपली फुटिंगची साईज इथं आपण चेंजेस करणार. आता डिफॉल्ट सगळी 1200 आहे. आता आपण काही फुटिंग चेंज करू. सपोज ही केली आपण 1800 आणि ही केली आपण 1500 आणि इथं स्मॉल डी कॅपिटल डी चेंज केला आपण, दोन्ही सारखे ठेवले तर त्यांनी कुठं इफेक्ट होतो तो दाखवतो तुम्हाला. आता ही कॉलमची साईज डिफॉल्ट आता 300 650 आपण ही 750 केली. आता इथं स्टील 12 प्लस सपोज 2T10 केलं. ठीक आहे. आणि हीच रो मी आता कॉपी करतो, इथं पेस्ट केली, XYZ इथं आणि इथं 4 ठिकाणी चेंज केलंय. ठीक आहे. आता 2 कॉलम आपल्याकडे, ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे. आता आणखीन एक चेंज करतो, फक्त एकच कॉलमची साईज चेंज करतो. आता ही सोबत आपण 1300 बाय सोबत 1700 केली, ही पण 450 केली. बाकीचं स्टील सध्याला तेवढंच ठेवलं आपण. कॉपी आणि चला इथं एक पेस्ट करू. 3 प्रकारचे साईज आपले, 1500, 1800, 1300, 1700, 1200, 1500 वेगवेगळ्या साईजचे. कॉलमचं स्टील पण आपण इथं चेंज केलंय. स्मॉल डी कॅपिटल डी इथं चेंज केलं. स्मॉल डी इथं 450, इथं पण कॅपिटल डी. याला सेव्ह करणार आपण. फाईलला एक्सेलला सेव्ह करणार. 2दा करा किंवा एकदा करा. फाईल सेव्ह प्रॉपर झाली की आपल्या, आता तुम्ही प्रोजेक्ट वापरता म्हणून प्रोजेक्ट ऑटोकॅड असेल तर ऑटोकॅड, ZW असेल तर ZW, जे तुम्ही कॅडमध्ये काम करता ती फाईल ओपन करणार. आता हे आहे आपलं शेड्यूल जुनं. बरोबर. याची आता आपल्याला गरज नाही, आपण हे ओढून टाकू. ठीक आहे. आता आपण काय करणार, कॉलम मध्ये जाणार, शेड्यूल मध्ये जाणार. एक्सेल मध्ये जे काही चेंजेस झालेत ते आता आहे अपडेट फाउंडेशन प्लॅन फ्रॉम एक्सेल. यू सेक्शन UCSE अपडेट कॉलम साईज. ठीक आहे. याला क्लिक केलं, टेक्स्ट हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला आपण
आणि बाहेर पिक केलं. हे झाले चेंजेस. 11 कॉलम अपडेट. तुम्हाला मेसेज पण डिस्प्ले झाला असेल. आता आपण जे साईज दिले 1800 2100 हे 1800 आपण केलं ना 1500 बाय 1800 1300 1700 आणि 1200 हे 3 वेगवेगळे साईज होते आपले. इथं स्टील आपण एका ठिकाणी 750 2-3 ठिकाणी बघा आपण कॉपी केली नंतर आणि हे स्टील वगैरे चेंज केलं होतं. आता याचाच फाउंडेशन प्लॅन जर डिस्प्ले करायचा असेल आपल्याला कॉलम शेड्यूल मध्येच जाणार आपण. इथं डिस्प्ले अपडेट फुटिंग. याच्यात पण 4 प्रकारचे डिस्प्ले करण्याचे फुटिंगचे फॉर्मॅट आहे. CFT CFT1 CFT2 CFT3 CFT4. ठीक आहे. याला क्लिक केलं प्लॅन सिलेक्ट केला आणि फक्त एंटर करत जायचं आपल्याला. बाकी काहीच करायचं नाही. टेक्स्ट डिस्प्ले यस. जिथं आपण स्मॉल डी आणि कॅपिटल डी सारखा ठेवला तिथं त्यांनी बॉक्स फुटिंग घेतली बघा. निघून गेले त्याच्यातले. आणि आपण 2 ठिकाणी वेगवेगळे साईज दिले होते बघा. 1300 1700 केली होती आणि इथं पण 1300 1700 केली होती आणि बाकीचे 1500 बाय 1800 1500 1800 आणि 1200 1500 आपले बाकी. क्लिअर. यस सर. एका ह्याच्यावर 2 लाईन वगैरे येतात ते डबल काय येतात तेवढे? ही आपला खड्डा आहे ना जागेवर जमिनीवर खड्डा करतो आपण. आपली ऍक्च्युली जागेवर आतली लाईन सिलेक्ट केला ना. त्यातली आपली लाईन जी रेक्टँगल ती एक डिलीट करत बघा सर. कुठली? ती डॉटेड लाईनची आतली अजून एक रेक्टँगल आहे ना म्हणजे कॉलम नंबर 9. हा वाला डिलीट करायची. डिलीट केली की तिथं 2-3 लाईन तयार होतात. ही डिलीट केल्यावर का एक मिनिट मी चेक करतो. हे काय विचारतो 2-3 लाईन एक इरेज. याला क्लिक केलं इरेज. 1 फाउंड. ते 2-3 लाईन तयार होतात. ओके. नाही सगळीकडे नाही झालेत बरं का. आता इकडे लेफ्टला बघा सर त्याला असेल बघा तो. बघ त्याला असेल. याला ठीक आहे. मूव कमांड घेऊन आपण ऍक्टिव्ह करू ना. ओके 3 कमांड दाखवला. ठीक आहे. ती एरर आपण काढता येईल याला आणि मला एकदा जस्ट आपण हीच कमांड आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये चेक करू ZW CAD मध्ये कारण तो व्हर्जनचा पण इश्यू असू शकतो. ओके ओके. जर याच्यात पण असेल तर आपण ती कमांड मध्ये सॉफ्टवेअर मध्ये चेंजेस करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सॉफ्टवेअर लोड केलं. याला लोड केलं आणि याला आपलं फुटिंग डिस्प्ले करायची होती ना फक्त आपल्याला. एंटर 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 एंटर. 9 नंबर हाच होता आपला आधीचा ना. हा बरोबर आहे. ते आमच्याकडनं काहीतरी करेक्शन राहिलं असेल. ठीक आहे. ते काढून टाकते ना आपल्याला असं काही नाही. किंवा याच्यासाठी पण एक ऑप्शन आहे. आता तुम्हाला जी वाटली नाही आता इकडली पण असणार 2-3 बरोबर. हे बघ. तर याच्यासाठी काय करणार आपण याला सिलेक्ट करणार. याच्यात जाणार मॉडिफाय टू मध्ये इथं ML आलं. याला सिलेक्ट करायचं. ओव्हरकिल म्हणून एक कमांड आहे कॅडचीच आहे. ओव्हरकिल. याला एंटर करायचं. ओव्हर किल आलं. याला सगळ्याला टिक मार्क करायची आणि ओके. हे बघ 0 पॉलीलाईन. एक मिनिट. 1 1 1 दुसऱ्या लेअरला पडलं असेल ते मग कदाचित. नाही तर घेतलं नाही त्यांनी. नाही गेलं की हे काय बरोबर. ओव्हरकिल कमांडने आपलं ते निघून जाईल. क्लिअर. ठीक आहे. आपण इथं होतो. आता आपल्याला लिंक डिटेलिंग हे जुनं शेड्यूल आहे हे डिलीट करून टाका आणि नवीन आपण ठेवू शकतो हे क्लायंटला देण्यासाठी. ठीक आहे. आता याची लिंक डिटेलिंग काढायची असेल आपल्याला. कॉलम डिटेलिंग कॉलम लिंक. शॉर्टकट कमांड त्याचा LNK. प्रत्येक कमांडच्या उजव्या साईडला त्याची शॉर्टकट्स दिलेले आहेत. हो. आता ही कॉलम लिंकला क्लिक केलं. कॉलम ID दिला. प्लॅन सिलेक्ट केला. एंटर केला आणि बाहेर पिक केला. क्लिअर. कॉलम मध्ये डिटेलिंग मध्ये गेलो आपण LNK
आणि ऑल फ्लोअरचे जे असेल म्हणजे अबाव आपण जे सेकंड नंबरचं पाहिलं होतं एक्सेल मध्ये, इथं फोल्डर आहे ओपन, हे बघा ही कॉलम 1 म्हणजे अबाव ऑल फ्लोअरचे जर तुम्हाला लिंक डिटेलिंग पाहिजे असेल, हे अप टू प्लेन होतं, हे अबाव प्लेन ते हे इथं फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ, हे बाकीच्या फ्लोअरचे. आणि शेवटचा जो आर वाला रो आहे त्याला जर डिलीट केला आपण, ब्लँकच आहे ऑलरेडी हा, फक्त याला एकदा डिलीट करायचा आणि सेव्ह करायचं. आणि परत कॅड मध्ये जर आलो आपण, म्हणजे बाकीच्या सगळ्या फ्लोअरचे लिंक डिटेलिंग जर काढायचे असतील आपल्याला, तर याच्यामध्ये LNK1, LNK2 आणि 3 याच्यामध्ये काय दोघांमधल्या 2 लिंक मधला गॅप किती ठेवायचा, म्हणजे हे जे आता बनलेत ना, जर तुमची लिंक म्हणजे कॉलमची साईज जर मोठी असेल तर हे ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस आहेत. कारण काहींचे खूप मोठे, आता मागे तुमचाच एक प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत होतं, त्यासाठी आपण कमांड केले. तर LNK1 आता ही डिफॉल्ट आपण जर वापरली डिटेलिंग मध्ये जाऊन, ही सेकंड नंबर याला क्लिक करणार आणि बाहेर पिक केलं, तो एक्सेल नुसार सगळे कॉलमचे लिंक डिटेलिंग आपले इथं जनरेट होत जाईल प्रत्येक फ्लोअरचे. आता काही सेकंद थांबून घ्यावं लागेल आपल्याला, हे सगळे ड्राफ्ट होत आहे. बरोबर. आणि जे एक्सेल मध्ये आपण भरणार आहे त्याचीच लिंक डिटेलिंग आपल्याला इथं भेटून जाणार आहे. झालं आलं. हा, याच्यातला जो गॅप आहे ना, हा LNK1 आणि 2 जर वापरला तर हा गॅप आपला वाढू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी LNK2 आणि 3 कॉलम मध्ये डिटेलिंग मध्ये इथं 2 आणि 3 जर वापरला तर तो गॅप आपला मोठा होऊन जाईल. आणि फुटिंगचे सेक्शन्स, हो, आणि फुटिंगचे सेक्शन काढायचे असेल तर ही कमांड वापरावी लागेल आपल्याला, फुटिंग सेक्शन्स. याला क्लिक करणार, कॉलम ID देणार आणि सेम प्लॅन सिलेक्ट करून एंटर आणि बाहेर PCC ऑफसेट द्यायचं आपल्याला आणि बाहेर पिक करायचं. जिथं आपण स्मॉल डी आणि कॅपिटल D सारखा ठेवला होता तिथं सेक्शन मध्ये त्यांनी बरोबर बॉक्स फुटिंग करून घेतली. आणि सर त्याच्या टॉप स्किल जर आम्हाला तो बाय डिफॉल्ट आम्हाला ते काढून टाकावं लागेल, बरोबर ना? कुठलं फुटिंग मधला जो बॉक्स बघितला तो टॉप स्किल पण आहे. हा, मग तुम्ही तिथं काय डॅश टाकून द्यायचं फक्त, डॅश टाकायचं का? हा, जिथं आपल्याला स्टील नकोय, हा, त्याचं ते डॅश टाकलं की येणार नाही. हा, असं. आता एक क्लिक करताना थोडं आपण लांब क्लिक करायला पाहिजे होतं म्हणून ते ओव्हरलॅप झालं. ठीक आहे. किंवा हे डिलीट करून परत रिजनरेट केलं की परत येऊन जाईल आपल्याला. हो, यस, काय अडचण नाही. एक मिनिट, हे उडून टाकतो मी आता. हे बघा, एक्सेल फाईल आहे आपली, कॉलम मेन फाईल आपली. हे बाई, टॉप स्टील, लॉंगर आणि शॉर्टर. इथं फक्त आपल्याला डॅश टाकायचा आहे. इथं डॅश टाकणार, इथं डॅश टाकणार आणि याला कॉपी आणि इथपर्यंत पेस्ट केलं. याला सेव्ह केलं आपण आणि परत आपल्या कॅड मध्ये आलो. परत एक्सेल मध्ये चेंजेस केले म्हणून डायरेक्ट तिथून काम झालं की परत आठवणीने इथं येऊन काम करायचं, अपडेट करायचं. अदरवाईज काय होणार, तिकडे चेंजेस होणार, प्लॅन मध्ये चेंजेस होणार नाही. एंटर करणार आणि प्लॅन सिलेक्ट करणार. आता जे काही चेंजेस केले ते प्लॅन मध्ये इथं आपल्याला अपडेटेड भेटून जातील. हे आले डॅश टॉप स्टील मध्ये. आणि आता आपल्याला फुटिंगचं सेक्शन काढायचं. कॉलम मध्ये आलो, डिटेलिंग मध्ये आलो, इथं फुटिंग सेक्शन, कॉलम ID दिला. आता सगळे नाही काढत मी, 3च घेतो फक्त तात्पुरते आणि बाहेर पिक करणार आपण. सॉरी, PCC ऑफसेट विचारला होता. एंटर, टेक्स्ट ID म्हणजे हाईट देऊन आपण बाहेर पिक करणार. युसेस काय चेंज झाला, एक मिनिट. ते परत काढून आपण युसेस फक्त एकदा ऑन चेक करू देऊ.
हे इथं युसेस ॲक्च्युली बदललेलं आहे इथं, ते कशांतरी असं. तर युसेस सरळ करायला पण टी एंटर केलं ना, युसेस परत आपला जागेवर होऊन जाईल. हां, कॉलममध्ये डिटेलिंगमध्ये इथं आपला फुटिंग सेक्शन आय डी दिला, प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केलं आणि बाहेर पिक केलं. ते डॅश केल्यामुळं कदाचित झालंय बरं. ठीक आहे, तिथं सध्याला काहीतरी ॲक्च्युली प्रोजेक्ट ॲड मधली इश्यू येतो, कारण हीच कमांड तुम्हाला मी हीच फाईल सेव्ह करून तुम्हाला दुसऱ्या कॅड मध्ये दाखवतो. त्याच्यात तसं एरर येणार नाही. इव्हन मला वाटतं आपण सिंगल सेक्शन काही जास्त फरक नाही, रोटेट झालाय सेक्शन. हां, आपण काय करू, एकच सिंगल काढून बघू, म्हणजे त्याच्यावर आपल्याला आयडिया येईल. झूम एक्सटेंड, कॉलम डिटेलिंग मध्ये आलो, फुटिंग सेक्शन, एंटर. आला बरोबर. हे बघ, डॅश केल्यामुळं हा वरचा प्रोग्राम आपला जो होता तो निघून गेला. हा, आता हीच फाईल आपण सेव्ह ॲज करू. एक मिनिट, फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉपला सेव्ह करतो. सेव्ह, आणि हीच फाईल आपण याचे फुटिंग सेक्शन काढू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल एरर कशामध्ये आहे. आणि त्याच्यातली पण एरर काढू असं काही नाही, कारण जसं आपल्याला माहिती होईल की याच्यात व्हर्जनचा जो इश्यू आहे तो आपल्याला कव्हर करता येईल. हे हा दोन्ही प्रोग्राम लोड केले, हा लोड केला आणि हा लोड केला. ठीक आहे, याच्यात डॅश आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. कॉलम डिटेलिंग फुटिंग सेक्शन्स. जर याच्यात पण रोटेट झालं तर सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी करेक्शन करण्यासारखं आहे. हा, करेक्शन करण्यासारखंच आहे. तिथं डॅश असल्यामुळं तो डायरेक्ट मल्टिपल सेक्शन घेत नाही, आपल्याला फक्त सिंगल काढावं लागतील, एवढंच आहे. जर डॅश तुम्हाला पाहिजे नसेल तर, म्हणजे तुम्हाला टॉप स्टील नको पाहिजे, टॉप स्टील नको असेल तर हा, नाही ठीक आहे ना, आपण ते एरर काढू ना डायरेक्टली. नाही, ऍक्च्युली याच्यात एरर आहे. कुठल्या कॉलमला आहे हो, नंबर आलाय गेला काही नाही आला, सेकंड नंबरचा जो होता त्याला एकदा चेक करू आपण. PCC, ओके. नाही, फुटिंग सेक्शन आपल्याला शेड्यूल पाहिजे होतं. ठीक आहे, तिथं आपण काय करू, मी ते एरर आहे ती काढून नवीन एक सेटअप तुम्हाला परत देऊन टाकल. त्याच्यातली हे एरर म्हणजे आपला जिथं जो एरर आला होता तो निघून जाईल असं. एक मिनिट, एक फोन आलाय, मी जस्ट त्याला फोन करायला गेला. ठीक आहे. लिंक डिटेलिंगचं पण झालं, फुटिंगचं पण झालं. फक्त डॅश आपल्याला आत्ता तात्पुरतं 1-2 दिवसासाठी लागलं तर हे टॉप स्टील असंच राहू द्या. नंतर जनरेट झाल्यानंतर लेअर आयसोलेट करून आपण त्याला उडवून टाकायचं आत्ताच्याला, नंतर मग तो तुम्हाला डायरेक्ट काढूनच देईल मी. ठीक आहे, आता हा झाला आपण झाला. एक मिनिट, हा प्लॅन कॉपी करतो आणि बाजूला ठेवतो. हे जे फुटिंग परत ड्रॉइंग क्लिअर करायचं असेल आपल्याला, ऑब्जेक्ट नको असतील आपल्याला, कॉलम इथंच गेलो आपण, कॉलम शेड्यूल अँड फुटिंग मध्ये डिस्प्ले अपडेट फुटिंग, आणि प्लॅन सिलेक्ट केला की फुटिंग परत आपली क्लिअर होऊन जाईल. वरच्या लेवलला गेल्यानंतर आपल्याला कॉलमचे साईजेस नको पाहिजे ना, आपल्याला फक्त कॉलम नंबर पाहिजे असतात. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, कॉलम मध्ये जाणार. मला वाटतं याच्यात आहे का NBX नावाची एक कमांड आहे, नंबरिंग मध्ये नाही, करेक्शन मध्ये. इथं NBX याला क्लिक करणार, पूर्ण प्लॅन सिलेक्ट करणार. तो कॉलमचा नंबर, फक्त कॉलम नंबर राहील, साईज आणि बॉक्स जो आहे ना बाहेरचा निघून जाईल.
आता खाली विचारलं बघा, बॉक्स पाहिजे का सर्कल पाहिजे. जर काहीच नसेल पाहिजे तर एंटर मारायचं. जर तुम्हाला सर्कल पाहिजे असेल तर सी एंटर करणार, बॉक्स पाहिजे असेल तर बी एंटर करणार. अरे आणि ही याला लेअर आयसोलेट करून आपण याला मूव्ह करून जसं तुम्हाला जितकं जवळ ठेवायचं तसं आपण त्याला ठेवू शकतो. 161 नी सगळ्या लेअर ऑन होतील. मूव्ह एंटर प्रिव्हियस ऑब्जेक्ट आणि असं ठेवून दिलं. क्लिअर इथपर्यंत? कॉलमचा पार्ट सगळा क्लिअर झाला? काही डाऊट आहे का सगळ्यांना, कोणाला जे पण वापरतायत त्यांना? नाही नाही, काही डाऊट्स असेल तर विचारा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पुढे जायला. हा ठीक आहे. आता आपण बीम फ्रेमिंगला जाऊ. ठीक आहे, बीम मध्ये आलो आपण. फ्रेमिंग हा याच्यात आणखी नाही, कॉलम मध्ये हे जे कॉलम टाकलेत ना आपण, कॉलम मध्ये करेक्शन मध्ये कॉलम ग्रुपिंग, कॉलम किती नंबरला आहे हे बघ, कॉलम नाही का, कलर ग्रुपिंग ॲज पर साईज, याला क्लिक करणार, प्लॅन सिलेक्ट करणार, एंटर करणार आणि बाहेर पिक करणार. जे जे सारखे सारखे कॉलमचे साइजेस आहेत ते साइजेस नुसार तो ग्रुपिंग करून देणार आहे. ओके, जसं आपण इथं फुटिंगचा प्लॅन केला होता त्याने फुटिंगच्या साईज नुसार ग्रुपिंग केली आहे. भले कॉलमची साईज वेगळी असू द्या, इथं कुठेतरी साईज असेल वेगळी, मला वाटतं 750 750 300 हा याची बघा 200 ती 600. इथं कॉलमची साईज वेगळी वेगळी आहे पण फुटिंगची साईज सारखी आहे. तरी त्यांनी फुटिंगची ग्रुपिंग केली इथं आणि इथं त्यांनी केली कॉलमची ग्रुपिंग. क्लिअर? याला आपण बाय लेअर करू परत, म्हणजे जागेवर आपलं जसं ड्रॉइंग होतं तसं. ठीक आहे, आता याला बीम फ्रेमिंग करायची आपल्याला. बीम मध्ये जाणार, फ्रेमिंग मध्ये जाणार. इथं पहिले इन्फॉर्मेशन भरणार आपण. एक मिनिट, खालचा बार एक गायब झाला आपला, तो आणू पहिले. कंट्रोल 9 नी तो बार येतो, कंट्रोल 9. बीम फ्रेमिंग इन्फॉर्मेशन, आपला पीबी जीबी टीबी तुम्हाला काय नंबर द्यायचा तो आयडी देणार पहिले. टेक्स्ट हाईट देणार आपण, बीम विड्थ देणार आणि बीमची डेप्थ देणार. हे बघ, बीम ऑफसेट राईट और डाऊन साठी एक कमांड नंबर 1, दोन्हीकडे ऑफसेट असेल तर कमांड नंबर 2 ऑफसेट. इथं तुम्हाला इथं दाखवतो, पर इथं थोडंसं ड्रॉइंग होतं आपलं ॲक्च्युली. ठीक आहे, जाऊ द्या. वरतून खाली ऑफसेट जर टाकायचा असेल किंवा डावीकडनं इकडं, म्हणजे हा पोर्शन असू किंवा हा पोर्शन असू, कमांड आपल्याला 1 एंटर करायचं फक्त. बीम फ्रेमिंग मध्ये इथं 1 एंटर बघा. राईट और डाऊन त्याच्यासाठी 1 एंटर करणार. स्टार्ट नंबर 1 आणि हे पॉइंट फक्त आपल्याला क्लिक करायचे, पॉइंट टू पॉइंट. आणि जेवढे पण वरतून खाली वाले ऑफसेट आहेत तेवढे सगळे बीम आणि डावीकून इकडले बीम सगळे असे क्लिक करून घ्यायचे. नंबरिंग भले कुठलेही येऊ द्या, आपण नंबरिंग नंतर त्याला करून घेणार परत. आता इकडनं पाहिजे असेल आपल्याला ही आणि ही बाजू जर असेल तर याच्यासाठी कमांड नेम वापरायची 3. आणि जेवढे मधले असतील ना, दोन्हीकडे सारखे ऑफसेट असतील, जर हाच कॉलम जर आपला जर बाजूला असताना जर मधला ऑफसेट टाकायची वेळ आली असती, जर बिल्डिंग मिरर असल्यावर येतात ना, तर त्या केसमध्ये कॉलम कमांड नंबर 2 वापरायची. आता इकडनं वापरायची म्हणजे आपल्याला 3 वापरायची. बीम फ्रेमिंग इथं 3. याच्यात पण पुढच्या 2-3 वेगवेगळे पार्ट आहेत. याचे मी तुम्हाला नेक्स्ट लेवलला परत थोडंसं झालं की आपण परत एकदा बसू, तुम्हाला मी त्याचे डिफरन्स सांगाल की आणखीन बीम फ्रेमिंगचे प्रकार आहेत. आपले एक्झिस्टिंग बीम जरी असतील तर ते कन्वर्ट करू शकतो आपण. याला क्लिक केलं आपण, स्टार्ट नंबर काय XYZ असू द्या आणि फक्त पॉईंट टू पॉईंट आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघ, बीम ऑफसेट वरच्या बाजूला आता ऑफसेट चालले. आपण हे खालच्या बाजूला पडत होते ऑफसेट आधी.
आता इथं परत इकडल्या बाजूने 1 एंटर केलं तर येऊन जाईल. हो. आपल्याला थोडक्यात 1 आणि 3 एवढ्या 2च कमांड वापरायच्यात. येस येस. क्लिअर इथपर्यंत. येस. आता याच्यामध्ये कॉलम आपल्याला जर इथे एक राहिली बीम, आपला हा एक टाकून देऊ. मॉडेल प्लॅन डिझाईनसाठी जर आपल्याला पाहिजे असेल स्टॅड इटॅब प्लॅन मीन कुठल्याही डिझाईनसाठी, तर बीम सेंटर लाईनमध्ये जाणार. इथं इटॅब स्टॅड प्लॅन मीन शेअरवॉल कुठल्यासाठी पाहिजे त्याला क्लिक करायचं. ओके. जर तुमच्याकडे स्लॅब नंबरिंग केली असेल तर तुम्हाला हे स्टॅड किंवा प्लॅन इन शेअरवॉल याच्यासाठी तुम्हाला स्लॅब नंबरची गरज आहे. जर विदाऊट स्लॅब नंबर पाहिजे असेल तर तुम्ही ही कमांड ई टॅबसाठी वापरू, म्हणजे ही कमांड वापरायची फक्त. याची जी सेंटर लाईन येणार आहे ही तुम्ही स्टॅडसाठी बाकीच्या डिझाईनसाठी वापरू शकता. असं काही नाही की तीच कमांड वापरायची. कॉलमची हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केलं आणि बाहेर पिक करायचं फक्त. आता हे जे ब्रेक लाईन दिसतात ना, हे ब्रेक लाईन जेव्हा बाहेर पिक करणार आपण तेव्हा ते जॉईन होतील. याच्यात नाही जॉईन झाले. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्ही आता याच्यात काय करायचं, पहिले स्लॅब नंबरिंग करून घेऊ, म्हणजे ती जॉईन करायला मॅन्युअली करायची गरज लागणार नाही आपल्याला. इथं आलो, इथं स्लॅब नंबरिंग विथ मार्किंग, ही विदाऊट मार्किंग, याला क्लिक केलं. मार्किंगवाला घेऊ आपण. स्लॅब नंबरिंगमध्ये आलो, स्लॅब मार्किंग, सॉरी लोड नाही, हे SN तुमचं प्रोजेक्ट आहे ना, तुम्हाला SN कमांड बारवर टाईप करावं लागेल. ती ऑलरेडी एक्झिस्टिंग कमांड SN नावाची जी कमांड आहे ही त्यांच्या याच्यात सेट असेल, म्हणून SN मॅन्युअली टाईप करा. हा, कुठल्याही कमांड अशा जर काय एरर आली कधी तुमच्या याच्यात तर ती फक्त कमांड कॅन्सल करून मॅन्युअली टाईप करायची फक्त. स्टार्ट नंबर दिला आणि आतमध्ये पिक करणार आपण, टेक्स्ट टाईप देणार. ठीक आहे. सगळीकडे S1 आलं. आपल्याला याचं नंबरिंग परत चेंज करून घेऊ. स्लॅबमध्ये आलो आणि हे 1 वे 2 वे करायचे तुम्हाला पाहिजे असेल तर हे नंतर हे ॲक्च्युअली तो रेशो ना, त्या रेशोनुसार तो आलेला आहे. जर खूपच लंबुळका जर ऑब्जेक्ट असता तर आपला बरोबर त्यांनी तो इथं मला वाटतं घेईल तो. SN एंटर केलं तर आपण जिथं 2 वे येतो तिथं 2 वे घेणार आहे. तिथला तो बॉक्स जो आहे तो ॲक्च्युली खूप कमी होता इथला, म्हणून त्याने तो तसा करून घेतलाय. ठीक आहे. आता याला आपल्याला नंबरिंग चेंज करून घ्यायची. स्लॅब याच्यातच आलो आपण, रिनंबरिंग म्हणून सेम स्लॅब नंबरिंग. याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत, ते एक एक टाईप करून घ्यावं लागेल आपल्याला, लक्षात येऊन तुम्हाला. मग त्याची मी एक फाईल पण आहे, तुम्हाला ती पण दाखवतो. याला क्लिक केलं आपण, स्टार्ट नंबर 1 एंटर. पूर्ण प्लॅन सिलेक्ट केला, आधी पूर्ण प्लॅन सिलेक्ट केला आपण, एंटर. आता जे 2 वाले आहेत आपले, सपोज हे 2 वाले आहेत तर याला 2 एंटर केलं. हा लास्ट वाला 3, नेक्स्ट नंबर ऑटोमॅटिक घेत चालतो तो, आणि एंटर झालं. आता आपण डिझाईनसाठी जे करत होतो आपण सेंटर लाईन, आता ही सेकंड नंबरची स्टॅट, याला स्लॅब नंबरची गरज होती म्हणून याला क्लिक केलं, कॉलमची हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला. इथं तुम्हाला अडचण दिलीच आहे. ठीक आहे, जाऊ द्या. ॲक्च्युली द्यायला नाही पाहिजे बरं का. ही फाईल कुठे सेव्ह केली आपण आत्ता, फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉपवरच आहे. आता हीच फाईल मी आपण दुसऱ्याच्यात जर ओपन केली ना तिथं तो बरोबर घेतोय. ठीक आहे, ही पण एरर काढू आपण. याच्यात पाहिजे होती आपल्याला. आले. आपण कुठली कमांड वापरत होतो याच्यात आत्ता? ही फाईल सेव्ह नाही झाली मला वाटतं. फाईल सेव्ह ॲज
ही इथं आहे, मग इथं ओपन नाही झाली का ती फाईल? ओपन होती ती ॲक्च्युली, नाही ही फाईल ऑलरेडी ओपन होती आपली फाईल, ही बंद करून परत ऑन करावं लागेल आपल्याला. ही फाईल आपली आली आहे. याची सेंटर लाईन पाहिजे होती आपल्याला, बरोबर. याला लोड केलं, याच्यात आलो सेंटर लाईन मध्ये, स्टॅड नाही, दोन्ही प्रोग्राम लोड करून घ्यायला लागेल. हां हां यस, हे बस स्टॅड, कॉलम हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला, आली बरोबर सगळे रेक्टँगल बाहेर. आणि हे फक्त टिकमार्क असे करून ओके करायचं. शेवटचा का नाही आला ओके, हा जो नंबर आहे ना हा कॉलमच्या लाईनमध्ये होता म्हणून त्यांनी एरर दिला आहे. टॉप व्ह्यू TV एंटर केला. हे व्ह्यू चेंज करायला पण इथं ऑप्शन्स आपण दिलेले आहेत ॲक्च्युली. बीममध्ये आलो, सेंटर लाईनमध्ये व्ह्यू, टॉप व्ह्यू. हां, ही जी एरर आहे ती सुद्धा काढायला अडचण नाही बघ. याला फक्त काय करणार, थोडंसं मूव्ह करायचं फक्त. म्हणजे इथला जो लाईन आली नव्हती ना, हे जे कॉलम नंबरच्या लाईनमध्ये असल्यामुळं तिथली लाईन आली नव्हती. म्हणजे तिकडली एरर ती तिकडला सुद्धा येऊन जाईल आपल्याला ॲक्च्युली. सेंटर लाईनमध्ये हीच कमांड घेतली आपण, हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला. हे बघ आले शेवटची लाईन. म्हणजे ती काय झालंय, हा नंबर सुद्धा इथं पण आहे ना, हा जो कॉलम तो घ्यायला पाहिजे होता बरं का ॲक्च्युली. इथं एरर तर इथं काही नाही आहे. हा नंबर हा मे बी काहीतरी असेल त्याला. ठीक आहे, आपण आता प्रोजेक्ट मधली एरर बघू दे. आपला हा नंबर होता ना, हा थोडा फक्त मूव्ह करायचा होता आपल्याला. याला पण मूव्ह करून बघू आता. एवढं हलवतोच येतं आहे की नाही. नाही डायरेक्शन नाही, हा नाही याच्यावर ॲक्च्युली ह्या पॉईंटवर तो हे काढतो सेंटर लाईन वगैरे जे ना. स्टॅड म्हणलं, ओके केलं, प्लॅन सिलेक्ट केला. हे बघ आली बरोबर. याला ओव्हरलॅप सगळं टिक मार्क करायचे आपल्याला. म्हणजे ड्राफ्टिंग कुठं मिस्टेक आहे ती सुद्धा आपल्याला दिसून येते. क्लिअर. आणि याचा व्ह्यू फक्त चेंज करायचा आपल्याला. व्ह्यू मध्ये गेलो, सेंटर लाईन व्ह्यू. हे बघ आयसोमेट्रिक मध्ये गेलं तुम्हाला ॲक्च्युली याच्यात आहे ना आयसोमेट्रिक व्ह्यू घेत नाहीये. इथं कुठेतरी आहे ना ऑप्शन आपल्याला व्ह्यू. कसे चेंज करता हो तुम्ही व्ह्यू? व्ह्यू याच्यात बघू आपण, व्ह्यू पोर्ट 3D व्ह्यू मध्ये. हे बघ याला, हा हे बघ आले. सेंटर लाईन व्ह्यू, टॉप व्ह्यू. बरं इथपर्यंत क्लिअर झालं. बीमची सेंटर लाईन, बीम फ्रेमिंग, हा आपल्याला आता नंबरिंग करायची आपल्याला. तर जशी आपण कॉलम नंबरिंग केली होती, स्लॅब नंबरिंगचा जो करतो आपण, हा करावा लागतो का असं जसं बीम नंबरिंगला सिलेक्ट केलं की होतो तसं होतो? तसं पण होतो, पण काय होणार आपले सारखे सारखे नंबर असतात ना स्लॅब नंबरिंग मध्ये. नाही तुमचे 1 ते 1 2 3 4 5 6 एवढ्याचे तर 6 स्लॅब नसल्यात येतील ना तुमचे वेगवेगळे. एकदम ऑटो स्लॅब नंबरिंग होत नाही का? ऑटो होतं ना, पण ऑटो मध्ये मग तो कसे घेऊन दाखवतो तुम्हाला. स्लॅब मध्ये गेलो ना आपण नंबरिंग मध्ये, इथं ASN करायचं आपण फक्त. ASN एंटर, ID दिला, टेक्स्ट ID दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला. हे बघ 1 2 3 इकडे 3 आला, 4 5 6 बरोबर. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आणि आता याचे बीमचं जसं आपण कॉलमचं शेड्यूल काढलं होतं तसं बीम मध्ये जाणार, शेड्यूल मध्ये जाणार, ऑटो जनरेट बीम शेड्यूल. याला क्लिक केलं, ID दिला, टेक्स्ट ID दिली आणि प्लॅन सिलेक्ट करून एंटर करून बाहेर पिक केलं. हे आलं. आणि याचं शेड्यूल तुम्हाला एक्सेल फाईल इथं भेटणार C ड्राईव्ह मध्ये, टेम्प फोल्डर मध्ये. बीम याच्यात काम करायचं आपल्याला. याच्यात जी काही तुम्ही विड्थ डेप्थ चेंज करणार आहेत बीमची
किंवा त्याचं स्टील वगैरे चेंज करणार. इथं जे काही चेंजेस करणार ते प्लॅनमध्ये ऑटोमॅटिकली अपडेट होऊन तुम्हाला सेम जसं कॉलमचं शेड्यूल काढलं होतं तसंच बीमचं शेड्यूल भेटून जाणार. एक्सेलमध्ये काही जरी चेंजेस केलं की पहिले प्लॅनमध्ये यायचं, बीम शेड्यूलमध्ये जायचं आणि इथं अपडेट बीम लेआउट फ्रॉम एक्सेल म्हणायचं. बरोबर सर, ते एक्सेल मध्ये जे काही चेंज होईल ते अपडेट कंपल्सरी करायचं. बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला बीमचे सेक्शन काढायचे असतील किंवा बघा हा जो प्लॅन आहे याच्यातून आपल्याला आरसीसी ड्रॉइंग बाहेर काढायचं आहे. याच्या खाली आर्किटेक्चरलचा प्लॅन आहे, तर याच्यात जर गेलो बीम नंबरिंग मध्ये मूव पीडी ऑब्जेक्ट ओनली, म्हणजे जेवढे पण आपले स्ट्रक्चरल वाला ऑब्जेक्ट आहे तो बाहेर येऊन जाईल. आलं. हा आर्किटेक्चरलचा ऑब्जेक्ट जशाला तसा राहिला. आता हे लाईन ऍक्च्युली ते प्रोजेक्शन आहेत, ते एका क्लायंटला रिक्वायरमेंट होती अशी, म्हणून आपण ते लाईन्स एक्स्ट्रा वेगळ्या लेअरमध्ये टाकून दिल्यात. या कुठं होते का लेअर बंद होती आपली ती. सगळं आलंय का बीम. हा बरोबर आहे, हा आतल्या पॉईंटनी तो पॉईंट ऍक्च्युली म्हणून तसं दिसतंय ते. हा बरोबर आहे, हे असा आहे तो. ठीक आहे. आता स्ट्रक्चरचं ड्रॉइंग बाहेर आलं पूर्ण. बरोबर. हा आता आपल्याला बीमचे सेक्शन जर काढायचे असेल तर फक्त इथून एक लाईन ड्रॉ करायची, नॉर्मल सिंगल लाईन, आणि बीम मध्ये जाणार, LS मध्ये जाणार. इथं बीमचे सेक्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते कुठले ते पण दाखव तुम्हाला. याला क्लिक केलं, या लाईनला सिलेक्ट केलं, एंटर केलं, ओके केलं, आणि इथं टेबल जो दिलेला आहे आपला हा टेबल सिलेक्ट करायचा. जर टेबल नसेल तुमच्याकडं तर एंटर करून बाहेर पिक करायचं, नवीन टेबल जनरेट होऊन जाईल आणि बाहेर पिक करायचं. क्लिअर. जेवढी टेक्स्ट हाईट तुम्ही ठेवणार तशा हिशोबाने तो सेक्शन तुमचा जनरेट होऊन जाणार आहे. आता ही जी ओव्हरलॅप झाली हे थोडंसं तुम्ही मूव्ह करून घ्या मॅन्युअली, कारण हे ऑलरेडी ड्रॉइंग खूप शॉर्ट आहे, किंवा टेक्स्ट हाईट थोडीशी कमी करा. हा जो टेबल आहे आता इथं 100 आपण हाईट धरली, इथं सोबत आपण 75 केली, सॉरी 75, 90, 80 तुम्हाला जी पाहिजे त्यांनी परत जर सेक्शन काढला तर तुम्हाला लक्षात येईल की तो परत टेबल सिलेक्ट करायची गरज नाही किंवा जनरेट करायची गरज नाही, तो स्वतःहून घेईन. हे बघा आला व्यवस्थित. हा तुमच्या ड्रॉइंगच्या स्केलनुसार तुम्हाला टेक्स्ट हाईट ऍडजस्ट करायची. बसली बरोबर व्यवस्थित सगळं. आता इथं जे ओव्हरलॅपिंग वाटत होतं ते निघून जाईल, किंवा हे डायमेन्शन थोडंसं मूव्ह करून घ्या म्हणजे तो जो इश्यू वाटत होता तो निघून जाईल. आणि ह्या सेक्शन मध्ये याच्यात जे काही चेंजेस करायचे तर आपण ऑर्डर दिले होते, हे टॉप साईड डायमेन्शन मधला गॅप किती ठेवायचा, व्हर्टिकल कॉलमचा गॅप किती ठेवायचा आहे, म्हणजे हे जे बॉटम टेबलचा गॅप, म्हणजे हा जो टेबल आहे या टेबल मधला गॅप किती पाहिजे, हे ब्रेक लाईन आपल्याला जे मारल्यात हे किती वरती न्यायचे ते सुद्धा आपण एक्सेल फाईल मध्ये त्या आत्ताच्या टेबल मध्ये दिलेलं आहे. तो खालचा तो पॉइंट आहे, मी ते नंतर त्या पॉइंटने विचार हे करायचं विचार केला. हा यस, हो चालेल ना. याच्यात प्रत्येक याच्यात भरपूर ऑप्शन दिले आपण, तुम्ही एक एक वाजले ना. कव्हर स्पेसिंग आता इथं 75 दिलेलं आहे आपण, बरोबर. म्हणजे हे याच्यातलं तुमचं जे डिस्टन्स आहे हे 75 आहे. ओके, तो 75 असं बरोबर. कव्हर दिलं, सेक्शन डेप्थ म्हणजे ही डबल स्केलला आहे, व्हर्टिकलला डबल स्केलला आहे. डिस्प्ले स्लॅब लाईन म्हणजे याच्यातले हे जे म्हणजे तुम्हाला आता जे म्हणतोय ना आपण, याच्यात तुम्हाला याच्यात दाखवतो. आपण फाईल मध्ये जाणार, आता तुम्ही जे विचारत होते त्याचाच तुम्हाला आन्सर देतो. आर्कॅड मध्ये आलो आपण, सॅम्पल मध्ये, स्ट्रक्चरल मध्ये, इथं बघा बीम LS. ही फाईल जर ओपन केली तर याच्यात प्रत्येक पॉइंट आपण कव्हर केला की कुठल्या पॉइंटला काय चेंजेस होत आहे म्हणून. हे बघ स्टिरप्स डिस्प्ले जर इथं Y केलंय म्हणजे 22 नंबरला जर Y केलं तर हे जे स्टिरप्स दिसत आहेत तुम्हाला हे डिस्प्ले ऑन होतील. आता याच्यात काय लिहिलंय बघा, कॉलम टॉप साइड डायमेन्शन, हे डायमेन्शन रिक्वायर्ड असतील. आता आपण जो सेक्शन काढला याच्यात डायमेन्शन नाहीये. तोड जर डायमेन्शन पाहिजे असेल तर किती नंबरला आहे बघा, 10 नंबरला फक्त यस करायचं तर ऑटोमॅटिकली इथले डायमेन्शन डिस्प्ले होतील. हे जे डायमेन्शन दिसतात याला काय म्हटलं त्यांनी, गॅप. बघा इथं व्हॅल्यूजच्या आपण चेंजेस केल्या तर हा गॅप जो आहे व्हर्टिकल गॅप, हा गॅप त्याच्यानुसार चेंजेस होऊन जातील. हो तिन्ही गॅप आहेत. हा या टेबल पासला गॅप आहे, दुसरा गॅप आहे
हा कॉलमचा ओके. हा किती तुम्हाला कमी जास्त करायचा आहे. अच्छा. आणि सेकंड आहे हे डायमेन्शन किती वरती न्यायचे तुम्हाला. ह्या व्हर्टिकल जी सॉरी हॉरिझॉन्टल जी लाईन आहे सगळे डायमेन्शन किती खाली घ्यायचे का वर घ्यायचे तुम्हाला. ओके. तर हे सगळं इथं आहे. ओके. याच्यात गेलो हा टॉर बघा टी जो आहे हा पुढच्या साईडला आहे. हे चेंज स्टील फॉर्मॅट इथं आपण जर एन एंटर केलं तर टी पुढच्या बाजूला येणार. आणि जर टी तुम्ही जर एन एंटर इथं आता तुम्हाला नेक्स्ट पाहायला भेटेल तुम्हाला बघा टी राईट साईडला आहे. टॉर इथं पण टॉर राईट साईडला आहे. इथला टॉर जो आहे पुढे आहे. तर तो फक्त इथं यसच्या जागी वाय एंटर केला म्हणजे 9 नंबरला इथं तुम्हाला वाय बघा इथं वाय दिसतोय. तर इथं वाय एंटर करून तुम्हाला हा टी चेंज झालेला दिसून येतो. त्याच्यात प्रत्येक सेक्शनचे तुम्हाला फॉर्मॅट दिलेत वेगवेगळे. तर तुम्हाला कुठला जो पण सेक्शन वाटला की कामाचा आपल्याला हे ओके तर तो फक्त टेबल कॉपी करायचा आणि तिकडे पेस्ट करायचा. क्लिअर. ओके झालं. बीमचं सेक्शन पण आपला क्लिअर झाला. आणखीन काय राहिलं आपल्या याच्यात मेन पार्ट बऱ्यापैकी कव्हर झालाय. आता तुम्ही याची एवढी जेवढं झालंय आपलं आणखीन एक फाईल दाखवतो तुम्हाला. एक सेकंड याच्यातच गेलो ना आपण. हे बघ याच फाईल मध्ये इथे ना स्ट्रक्चरल ट्रेनिंग याला जर ओपन केलं आपण तर याच्यात प्रत्येक फॉर्मॅट आपण जे आपण शेड्यूलचे फॉर्मॅट पाहिले होते आता. हे बघ बीमचे BSc BSc 1 BSc 2 हे वेगवेगळे फॉर्मॅट तुम्हाला इथं पाहायला भेटतील. सेम कॉलमचे पण पाहायला भेटतील. जे आता आपण कॉलम व्हर्टिकल पाहिले होते ना CSE नी हा फॉर्मॅट वापरला होता. CSE 1 नी हा फॉर्मॅट वापरला होता. तर 4 मध्ये काय फॉर्मॅट हे सगळे कमांड्स इथं अवेलेबल आहेत. आणि इथं हा हा हो 8 नंबरला ना स्टिरप्स टाईप 1 to 8 नंबर 8. हे बघ इथं जर पाहिलं आपण 8 नंबरला हे बघ इथं 8 नंबर दिसतो तुम्हाला. इथं फक्त 1 किंवा 2 म्हणलं इथं ऑब्लिक म्हणजे 1 घ्या किंवा 2 घ्या. हा त्याने काय फरक पडतो 1 एंटर जर केलंय आपण हे काय म्हणलं त्यांनी एक मिनिट स्टिरप्सचे टाईप हे जो दिसतोय तुम्हाला इथं 19 झाले बघा. आणि इथं जर पाहताल तुम्ही इथं 9 असतील. हा काय केला याच्यामध्ये बीमची डेप्थ इंटू 2 डिवाइड बाय स्पेसिंग करून ही व्हॅल्यू आली. आणि खालच्या याच्यामध्ये काय केलंय ही जी आपला L/4 जो आलाय ना त्याला डिवाइड बाय स्पेसिंग केलंय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वापरलं जातं म्हणून. हो वरचा 1 तो डिफॉल्ट आपण स्टँडर्ड 1च ठेवलेला आहे. आणि ही जी फाईल आहे ही एकदा रेफर पण करा तुम्हाला प्रत्येक गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला याच्यातला कुठला नाही का फॉर्मॅट पाहिजे तुम्ही फक्त मिक्स करून तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल वापरू शकता. म्हणजे तुम्हाला टी पुढं पाहिजे तुम्हाला स्पेसिंग खाली पाहिजे टेबल नको पाहिजे तुम्ही जसं हे टेबल कस्टमाइज करणार तसा तुमचा सेपरेट सेक्शन जनरेट होऊन जाणार आहे. 9 नंबर मध्ये काय लिहिलंय चेंज स्टील फॉर्मॅट. इथं N जर केलंय आपण तर हा टी जो आहे ना तो पुढे आलाय. हा आणि इकडे जर पाहिलं तर टी पाठीमागे आलाय म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे मध्ये डॅश आलाय डॅश. याच्यात डॅश नाहीये. आणि याच्यामध्ये EX म्हणलंय ह्या फॉर्मॅट मध्ये BSc मध्ये हे बघा जी कमांड आहे ना एक मिनिट ऑटो सेव्हला गेलं हे एक सेकंद. याच्यामध्ये EX आहे दुसऱ्या याच्यात तुम्हाला पूर्ण वेगळं नाव याच्यात कमांड काय आहे BSc मध्ये एक्स्ट्रा दिलंय बरोबर. आता BSc 1 मध्ये काय दिलं बघा एक्स्ट्रा टॉप म्हणलंय. आता ह्या BSc 1 नावाची कमांड आहे. BSc 2 मध्ये काय म्हणलं तर काहीच म्हणलं नाही. 2 BSc 3 मध्ये काय म्हणलं बघा एक्स्ट्रा कंटिन्युअस. तुम्हाला काय फॉर्मॅट पाहिजे इथं पूर्ण सेपरेट मध्ये क्लिअर एक्स्ट्रा म्हणलंय. इथं 4 म्हणलंय हा 7 नंबर आहे. हे बघ हे वेगवेगळे फॉर्मॅट आहे. हे जे फॉर्मॅट आहे BSc 5 आणि 6
5 नंबर मला वाटतं हा एक्सेल नुसार जनरेट होऊन जातो. 6 नंबर, सॉरी 6 नंबरवाला जो आहे ना हा एक्सेल नुसार जनरेट होऊन जातो. ओके. तर आपल्याकडे ऑलरेडी सॉफ्टवेअर आहे रेडीमेड, म्हणून आपण डायरेक्ट तो टेबल वापरा. ज्यांच्याकडे ते सॉफ्टवेअर म्हणजे पूर्ण त्यांनी एक क्लायंट आहेत, मला वाटतं ते पंजाब साईडचे आहेत, तर त्यांच्या इकडे जरा फॉर्मॅट वेगळा आहे. अच्छा. तर ते एक्सेल नुसारच काम करतात, मग त्यांना तो तसा फॉर्मॅट आपण दिलाय. म्हणजे ती पण फाईल आपल्याकडे आहे ऑलरेडी, BSc 6 म्हणायचं. आणि ही इथं सेक्शन आहे बघा, इथं BSc 6 इथं BSc 6 दिसते. ही फाईल ओपन करायची, याच्यात फक्त व्हॅल्यू ऍड करायची. हा कॉपी केला, आता G पर्यंत इथं H एंटर म्हणलं आपण, सॉरी H एंटर केलं, आणि इथं H आहे म्हणून हा लास्ट आहे ना म्हणून आहे. याच्यात स्टील वगैरे इथं सगळं म्हणलंय, टॉप एक्स्ट्रा काय म्हणलंय, लेफ्ट सेकंड लेअर, हे थर्ड लेअर, हे वेगवेगळे आहेत. याला फक्त सेव्ह करायचं आणि आपल्या प्लॅन मध्ये यायचं, आणि इथं BSc 6 ओके केलं. टेक्स्ट हाईट दिली, टॉर शिफ्ट किती करायचा तो ऑप्शन, आणि बाहेर पिक करायचं, तेव्हा तो त्याचं ड्राफ्टिंग चालू करून देईल. आता आपण शेवटी आय व्हॅल्यू घेतली बरोबर. आता याच्यात जनरेट झाल्यावर बघू. म्हणजे याचा प्लॅनचा आणि याचा काही संबंध नाही ना, शेड्यूलचा फॉर्मॅट काही संबंध नाही, फक्त एक्सेल वरनं ड्रॉइंग जनरेट होऊन जाणार. हे बघा आता शेवटी आपण आय घेतला होता. आता हा कलर थोडासा येल्लो आहे, तो ब्लॅक मध्ये व्यवस्थित दिसेल तुम्हाला. इथं 2 लेअर दाखवल्यात त्याच्यात असं. हा टॉवर मधला गॅप त्याने विचारला होता स्टार्टिंगला, कारण त्यांची रिक्वायरमेंट होती आम्हाला पुढं मागे ऍडजस्ट करावं लागेल, तर तुम्ही तसं ठेवा म्हणून. ठीक आहे. इथं ही ट्रेनिंगची फाईल पण दिलेली ऑलरेडी. ही फाईलचा पाथ दोन्ही तुम्हाला फाईल जे आहेत ना ते इथं अवेलेबल आहेत. हे बघा इथं कुठं ही एक फाईल आहे आणि ही एक फाईल आहे, ह्या दोन्ही फाईल. क्लिअर? सर 17 नंबरचा एक पॉइंट, यस, बॉटम मेन बार टेबल मध्ये ना, हां टेबल मध्ये 17 नंबर इथंच आहे मला वाटतं. हां 17. ओके. डिस्प्ले टॉप. ओके. हा जो आहे ना इथं बघा, इथं 1 व्हॅल्यू आहे आता 17 नंबरला. 1 व्हॅल्यू म्हणजे काय करणार, तो टॉपचे जे मेन बार आहेत ना तो एकदाच दाखवले त्यांनी बघा इथं थ्रू आउट बार. पण ज्या वेळेस तुम्ही जर तिथं चेंज केलं 3, 2 वगैरे वेगळं केलं, आपण 17 नंबरला केलं इकडं, इथं 1च आहे. 17 इथं 3 आहे बघा, इथं दिसतं तुम्हाला इथं वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी 3 वेळा म्हणजे नाहीये तिथं. तुमच्या एका लाईन मध्ये 10 बीम जरी असेल तर 10 वेळा कॉपी होईल ते. प्रत्येक बीमचं इंडिव्हिज्युअल त्यांनी वेगवेगळं दिलंय. हा 1 देईल आणि 2 एंटर 2चं पण केलंय मला वाटतं. हा इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. 2 वाला नाही केलं का? हा का नाही, 2 वाला ठेवायचं होतं ना. ओके. हा मध्ये केलेलं ना. ठीक आहे. याच्यात 2 जर केलं ना तो फक्त टॉपचे ठेवतो मला वाटतं, बॉटमचे काढून टाकतो, असं पण काहीतरी फॉर्मॅट आहे. करून बघू आपण. एक मिनिट, याला लोड केलं आपण. आणि मधले बीमचे सेक्शन जर कट करायचे असतील आपल्याला, क्रॉस सेक्शन, तर तो टेबल मध्ये व्हॅल्यू आहेच आपल्याला. 1 पाहिजे का 2 सेक्शन पाहिजे? हे बघा इथं कुठेतरी दिलं बघा क्रॉस सेक्शन. इथं जर 1 एंटर केलं तर 1 येऊन जाईल. आता आपण जो 17 नंबरला पाहतो इथं 1 म्हणलं ना, 1च्या जागी आता 2 करू. म्हणजे डिफरंट, सॉरी 17ला होतं नाही का तो, तिथं पण खाली 1 पाहिलं नाही मी बोलता आलं. आता सेम आपण कमांड घेऊ, याच्यावर काम करतोय आपण. BSc हा प्लॅन सिलेक्ट केला, टेबल सिलेक्ट केला आणि बाहेर पिक केला. म्हणजे 2 मध्ये काय चेंजेस झालं ते लक्षात येऊन जाईल आपल्याला. फक्त टॉपचे बार कंटिन्यू होतात बघा इथं. बॉटमचं त्यांनी गायब केलंय मेन बार. म्हणजे बॉटमचा मेन बार जो हा थ्रू आउट आहे असं थोडक्यात. टॉपचे वेगवेगळे आहेत. आणि 3 एंटर केलं तर खालचे पण बार हे जे आहेत ना, प्रत्येक बीमचा बॉटम बार पण डिस्प्ले होऊन जाईल जर तुम्ही वेगवेगळे बॉटम बार देत असतील तर. एवढा फॉर्मॅट आहे. तुम्हाला काही जरी डाऊट आला ना, तुम्ही टेबलमध्ये व्हॅल्यू चेंज करून तो सेक्शन जनरेट करायचा 2 वेगवेगळे, आणि वेगवेगळे कलर चेंज करून ओव्हरलॅप करून जर पाहिलं तरी लक्षात येऊन जाईल की कुठं काय चेंज झालंय म्हणून. असं
क्लिअर? आत्ता जेवढं झालं त्याची थोडी प्रॅक्टिस करा. हो इव्हन ऑलरेडी तुमचं सगळं झालेलं आहे, किरकोळ काहीतरी करेक्शन असतील तुमचे, म्हणजे जर डाऊट्स असतील बरोबर. तर ते आपण क्लिअर होऊन जातील. आणि आपण लागलं तर परत वाटलं तर परत एकदा बसू आणि याची जी व्हिडिओ मी तुम्हाला परत शेअर करतो, हो चालेल है ना? चालेल. Yes. ओके ओके. 2 कमांड आपण आज अपडेट केलेत. कॉलम, फुटिंग, डिस्प्ले फुटिंग. प्लॅन सिलेक्ट करायचं आपल्याला आणि फक्त एंटर 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 करत जायचं आहे. जी ओव्हरलॅप आपली झाली ती एकावर एक भरपूर ऑब्जेक्ट आपल्याला दुपारी सापडले ऑब्जेक्ट, ते आपण कमांडमधनं रिमूव्ह केलेत. हे बघतो, हे जेवढे ऑब्जेक्ट आहेत तेवढेच आहेत. इथं प्रॉब्लेम आपल्याला आला होता मला वाटतं. हे बघ 2 ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि दुसरी कमांड एक आपल्याला अडचण आली होती फुटिंगच्या सेक्शनसाठी, तर ती सुद्धा कमांड अपडेट झाली आहे. डिटेलिंगमध्ये फुटिंग सेक्शन. फुटिंग सेक्शनमध्ये आपल्याला डायरेक्ट डिटेल पूर्ण सेक्शन असं येत नव्हते, काहीतरी युसेसचा प्रॉब्लेम आपल्याला दाखवला होता. तो एरर आपण आता काढलेला आहे. बॉक्स फुटिंग असेल तर बॉक्स फुटिंग, दोन्ही प्रकारचे सेक्शन्स आपले. जिथं आपण एक्सेलमध्ये डॅश मारल्यामुळं तो एरर येत होता, तो एरर काढला आहे आपण.